नमस्कार. आज एका महत्त्वाच्या योजनेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती द्यायची होती आणि अपेक्षा आहे की या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या साधारण 15,000 कुटुंबांना उपयोग होईल. आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील आणि त्यांच्या माध्यमातून इतरांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होईल. मी ज्या योजनेच्या बाबतीत बोलतोय ती प्रधानमंत्री विश्वकर्म योजना आहे, पीएम विश्वकर्म योजना. आणि आदरणीय पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही योजना जी आहे ती लॉन्च केली आहे. अतिशय महत्वाकांक्षी खूप उपयुक्त अशी योजना आहे. आपले जे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसाय करणारे कुटुंब आहेत त्यांना 15,000चं अनुदान आणि सुरुवातीच्या टप्प्यात 1 लाखाचं कर्ज विनातारण 5% व्याजदराने मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आता साधारण लाभ घेऊ शकणारे पारंपरिक उद्योग किंवा कुटुंब कुठले आहेत ते मी आपल्याला सांगतो. पहिलं जे आहे ते सुतार, लोहार, सोनार, कुंभार, न्हावी, फुलारी, धोबी, शिंपी, मिस्त्री, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनवणारे, चावी बनवणारे आणि मासेमारीचे जाळे बनवणारे, विणणारे. तर असे साधारण 18 वेगवेगळे व्यवसाय आहेत, पारंपरिक उद्योग आहेत, ज्याला विश्वकर्म योजनेच्या माध्यमातून मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला 15,000चं अनुदान मिळणार आहे टूल किट घेण्यासाठी, त्याला लागणारं सामान घेण्यासाठी, आणि 1 लाखाचं कर्ज 5% व्याजदराने विनातारण मिळणार आहे. एकदा त्याची परतफेड व्यवस्थित केली की मग 2 लाख आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यात 3 लाख असं या योजनेचं स्वरूप आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जे व्यक्ती सिलेक्ट होतील त्यांना काही बेसिक ट्रेनिंग आणि म्हणजे 5 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग, नंतर 15 दिवसाचं ट्रेनिंग हे देखील दिलं जाणार आहे. आणि व्यवसाय वाढवण्यासाठी जी काही मदत लागेल, मग ते मार्केटिंगच्या अनुषंगाने असेल, इतर माध्यमामध्ये जी काही मदत पाहिजे असेल, समजा ई मार्केटिंगच्या बाबतीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून विक्री करायची असेल त्याच्यासाठी देखील मदत मिळणार आहे. आपल्याला ब्रँड डेव्हलप करायचं असेल त्याच्यासाठी मदत मिळणार आहे. सामान जे आहे ते आपलं मार्केटपर्यंत नेण्यासाठी त्याला देखील मदत मिळणार आहे. त्यामुळे खूप वेगवेगळ्या माध्यमातून या 18 उद्योग व्यवसायामध्ये जे कुटुंब आहेत त्यांना मदत करण्याचं नियोजन केंद्र सरकारने केलेलं आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आता तुमची माझी काय जबाबदारी आहे? एकतर योजना व्यवस्थित समजून घ्यायची आणि आपल्या भागातले, मग तुम्ही स्वतः असाल किंवा तुमच्या भागातले जे लाभार्थी आहेत त्यांना आपल्याला ही योजना समजून सांगायची आहे आणि मदत त्यांना करायची आहे फॉर्म भरायला आणि पुढच्या प्रक्रियेत देखील. आम्ही साधारण असं ठरवतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये अंदाजे 1500 बूथ आहेत, मतदान केंद्र आहेत, आणि प्रत्येक बूथमध्ये आपण 10 असे कुटुंब आयडेंटिफाय करून त्यांना आपण सहकार्य करायचं असं साधारण ठरवलंय. तुम्ही देखील या प्रक्रियेमध्ये सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने 15,000 कुटुंब यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं आपण नियोजित केलेलं आहे. ते नियोजन जे आहे ते यशस्वी तुमच्या मदतीनंतरच होणार आहे. त्यामुळे आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा, प्रधानमंत्री विश्वकर्म योजना आपण समजून घ्यावी आणि ही व्यवस्थितरित्या, यशस्वीरित्या अंमलबजावणी हिची करण्यासाठी आपण सहकार्य करावं ही मला आपल्याला विनंती करायची. आपले काही प्रश्न असतील तर मग मी ते घेऊन आपल्याला उत्तर देतो. पीएम विश्वकर्माच्या पोर्टलचा थोडासा प्रॉब्लेम आहे, हे बरोबर आहे. ती योजना जी आहे ती नवीनच आहे आणि सध्या वेबसाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे. परंतु आपण फॉर्म जो आहे, आता माझ्या हातात पण फॉर्म एक आहे, हार्ड कॉपी त्याची, या फॉर्मची हार्ड कॉपी जी आहे ती आपण उपलब्ध करून देतोय. हा साधारण फॉर्म आहे.
आणि या फॉर्मच्या माध्यमातून आपण तयारी करून ठेवू शकता. एकदा वेबसाईट सुरू झाली की मग आपल्याला जे काही डेटा आहे तो अपलोड करता येऊ शकेल. आपण एक पॅम्फलेट देखील काढले. या पॅम्फलेटच्या माध्यमातून पूर्ण माहिती जी आहे ती आपण योजनेची तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मग त्याच्यामध्ये काय लाभ होणार आहे मी साधारण आपल्याला सांगितलं की 15,000ची टूल किट मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षण मिळणार आहे. 5 दिवसाचं प्रशिक्षण मिळणार बेसिकवालं, आणि त्याला 500 रुपये मानधन प्रत्येक दिवसासाठी मिळणार आहे. त्याच्यानंतर 5% व्याजदराने मी म्हटल्यासारखं पहिलं 1 लाख, ते व्यवस्थित परतफेड केली तर 2 लाख, आणि नंतर 3 लाख असं विनातारण कर्ज मिळणार आहे. त्याच्यानंतर डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, वाणिज्य सहाय्य, हे सगळं मी आपल्याला सांगितलं. आता पात्रता काय आहे, तर वय किमान 18 वर्ष पाहिजे. असंघटित क्षेत्रातील स्वयंरोजगार आधारित पारंपरिक व्यावसायिक कामगार. महत्वाचा भाग काय आहे की हे 18 जे वेगवेगळे उद्योग सांगितलेत, तर त्याचा विचार आपण केला तर हे सगळे जे आहेत ते पारंपरिक आपले व्यवसाय आहेत आणि त्याच्यातला कामगार पाहिजे किंवा व्यावसायिक पाहिजे. प्रति कुटुंब एका व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे. आवश्यक कागदपत्र कुठले आहेत, तर आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर. आपल्याला 1 लाख रुपये 5% व्याजदराने मिळणार आहेत आणि व्यवस्थित परतफेड केली तर 2 आणि मग 3. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की हे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत, हे छोटे व्यावसायिक जे आहेत, त्यांना या निधीच्या माध्यमातून आपला उद्योग, आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला या कुटुंबांना मदत करायची. मोदी साहेबांनी खूप मोठा विचार केलाय आणि आपल्या देशामध्ये लाखो कुटुंबांना, कदाचित काही करोड कुटुंबांना मदत होणार आहे. आणि आपण आता नियोजन जे करतोय ते आपल्या जिल्ह्यामध्ये 15,000 कुटुंबासाठी, त्यासाठी आपण सहकार्य करावं ही पुनश्च मी विनंती करतो. PMEGPच्या बाबतीमध्ये विशाल माळी विचारतायत. विशाल, आपल्या प्रतिष्ठान भवनला प्राध्यापक किरण आवटे हा विषय बघतात. कृपया उद्या किंवा परवा त्यांना तुम्ही भेटा. आज पीक विमा आहे, म्हणजे या फेसबुक लाईव्ह मध्ये पीक विम्याचं अनुदानाचं आपण बोलणार नाहीये. आपण विश्वकर्म योजना, प्रधानमंत्री विश्वकर्म योजनावरतीच जास्त बोलू. एरवी आपण बोलतच असतो पीक विमा आणि अनुदानावरती, आणि परत आपण बोलूच. प्रोत्साहनपर अनुदानाचं विचारतायत. काही प्रमाणात शिल्लक आहे, एक 4-5% लोक शिल्लक आहेत. त्या बाबतीमध्ये हा फॉलोअप आहे. येणाऱ्या अधिवेशनात हे होणं अपेक्षित आहे. कर्जाच्या बाबतीत कुठे अडचण येत असेल तर कृपया आपल्या प्रतिष्ठान भवनला प्राध्यापक किरण आवटे आहेत आणि आपल्याला सुतार नावाचे तिथले ऑपरेटर आहेत, ते देखील या पूर्ण विषयामध्ये मदत करतील. बँका सहसा मदत करत नाहीत, हे आपल्याला कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. परंतु आपण खूप ताकदीने या विषयामध्ये लक्ष घातलंय. आपल्याला सांगताना आनंद वाटतोय की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं 1,000पेक्षा जास्त, 1,000पेक्षा जास्त कुटुंबांना, व्यावसायिकांना आपण सहकार्य करू शकलोय आणि वेगवेगळे उद्योग त्यांनी सुरू केलेत. 10% आणि शहरी भागातल्या लोकांना 25% अनुदान मिळतं. आपल्याला बँकांच्या बाबतीमध्ये अडचण आली तर जरूर प्रतिष्ठान भवनला आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आपण कॉन्टॅक्ट करा. प्राध्यापक किरण आवटे सर आपल्याला मदत करतील याबाबत. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलतायत. आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण जे आहे ते मिळायलाच हवं, ही सर्वांचीच भावना आहे आणि आपलं सरकार या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने नियोजनबद्ध पावलं उचलत आहे. मुद्रा योजनाबद्दल रवींद्र मडके म्हणतायत. ही योजना आपल्याला माहिती आहे, कर्ज मिळत असतं. आपण जरूर अर्ज करा. त्यात कुठे अडचण आली तर मला सांगा, आपण बँकेत बोलून त्याच्यात मदत करायला लावू. प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे, जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी म्हणून ती योजना आहे. आपल्याला त्याची कल्पना असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ जे आहे
आणि वेगवेगळे जे विकास मंडळ आहेत वेगवेगळ्या समाजासाठीचे त्यांचं देखील काम वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून चाललंय, तिथेही आपण मदत करू शकतो. राम लोमटे सांगतायत की अण्णासाहेब पाटील महामंडळात त्यांना काही अडचण आहे. राम, तुम्ही प्राध्यापक किरण आवटेंना जरूर भेटा. त्याच्या उपर काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा. आजचं फेसबुक लाईव्ह जे आहे ना ते याच विषयासाठी आहे की आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रचंड मोठी संधी दिली. हजारो कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून. ते योजनेची माहिती घेऊन आपल्याला अंमलबजावणी करायची, स्वतःला मदत करायची, स्वतःच्या कुटुंबाला आणि इतरांना देखील आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. मला वाटतं ह्याच्यात काही आता मेजर प्रश्न नाही आहेत. ही सगळी माहिती जी आहे ती आपण फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपले काही प्रश्न असतील तर आपण इथे कमेंट्समध्ये जरूर टाका. आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रतिष्ठान भवनच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण या विषयाच्या बाबतीमध्ये सहकार्य केलं जाईल, हे मला आपल्याला सांगायचं आहे. अमोल मगर गोठ्याच्या बाबतीत विचारतायत, रोजगार हमी योजनेत आपण आता वैयक्तिक लाभाचे मोठ्या प्रमाणामध्ये कामं घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण कृपया अप्लाय करा. त्यात निश्चित आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सहकार्य मिळेल. अधिक न बोलता आजच्या या अतिशय महत्वाच्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण देखील गांभीर्याने विचार करावा ही आपल्याला विनंती करायची. आणि आपण ज्या परिसरात राहता तिथे जे 12 बलुतेदार आहेत किंवा हे अधिकचे 6 जे पारंपरिक व्यवसाय आहेत याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत, व्यावसायिक किंवा कारीगर, त्यांना या योजनेची आपण माहिती द्यावी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी आपण सहकार्य करावं हीच आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.